महामार्गामुळे जो पूल तयार होणार आहे त्या पुलाच्या खालून जो फ्लो असणार आहे पाण्याचा त्याचा वेग ताशी जास्त असणार आहे. त्यामुळे मसुचीवाडीतील एक एक घर शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीनं मसुचीवाडी ही बेचिराख होऊन आम्हाला इथून मला सांगतो की 1/3 भाग या शक्तिपीठानं बाधित होणार. तर आम्ही कुटुंबातील मुलांची लग्न होणार नाहीत, त्यांना नोकऱ्या नाहीत मिळत. नमस्कार. विकासाच्या नावाखाली सुपीक आणि चांगली जमीन या शक्तिपीठ मार्गाच्या माध्यमातून जात असताना वाळवा तालुका हा आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येताना दिसतोय. या वाळवा तालुक्यामध्ये हा शक्तिपीठ मार्ग ज्या ठिकाणाहून प्रवेश करतोय त्या गावाचं नाव आहे मसुचीवाडी. या मसुचीवाडी गावाच्या बरोबर हृदयापासून हा शक्तिपीठ मार्ग जात असताना या ठिकाणच्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या बरोबर बोलण्यासाठी मसुचीवाडी गावचे माजी सरपंच सुहास कदम आपल्या सोबत आहेत. नमस्कार सरपंच साहेब. नमस्ते. आज हा शक्तिपीठ महामार्ग आपल्या वाळवा तालुक्यात प्रवेश करत असताना आपल्या मसुचीवाडी गावातून प्रवेश करतोय. हा शक्तिपीठ मार्ग जर झाला मसुचीवाडीच्या गावाच्या मध्यातून तर या मसुचीवाडी गावावरती काय परिणाम होऊ शकतात, आपलं काय मत आहे? मसुचीवाडी गावाच्या शेतीतून हा महामार्ग मध्यातून जातोय. त्या महामार्गामुळे चांगली शेती, पिकाऊ शेती खराब होणार आहे. ज्या पिकाऊ शेतीवरती कुटुंब अवलंबून आहेत, ज्यांची उदरनिर्वाह म्हणजे अवलंबून आहेत, ज्यांची सामाजिक आर्थिक उन्नती अवलंबून आहे, शैक्षणिक उन्नती अवलंबून आहे, त्यामुळं ही शेती जर अशा रस्त्याच्या खाली गेली, थोडाफार मोबदला त्याचा मिळेलही, परंतु त्यानं कायमस्वरूपीचा उदरनिर्वाह होणार नाही. आमचं गाव नेहमी पुराच्या रेषेच्या मध्ये वरच्या लेवलला येतं. तर हे जर पूर आला कृष्णेचा आणि त्याला जर ह्या रस्त्याची भिंत 14-15 फुटाची जर भिंत असेल तर त्याच्यामुळं फारणेवाडी असेल, बनेवाडी असेल, साठपेवाडी असेल, गौंडवाडी असेल, बोरगाव असेल, शिर्टी असेल, कासेगाव असेल, ही सर्व गावं पाण्याखाली जाणार आहेत. त्याच्यामुळं तो एक मोठा धोका ह्या शक्तिपीठ महामार्गामुळे आम्हाला जाणवतोय. आपण बघतोय की तुम्ही मगाशी म्हटला तसं की गावठाण जे आहे आणि ते तुमचं पूर पट्ट्यात येते. तर एकूणच आपण बघितलं की मसुचीवाडीच्या पूर्वेला बरोबर गावाच्या बाजूला कृष्णा नदी आहे. आता हा रस्ता पूर्णपणे पश्चिम बाजूने जातोय. म्हणजे हा रस्ता म्हणजे पूर्वेच्या बाजूला नदी आहे आणि पश्चिमेच्या बाजूला हा पूर्णपणे भिंत होत्या. तर या अनुषंगानं जर समजा पावसाळ्यामध्ये नदीला पाणी वाढलं तर गावाच्या एकूणच असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना कशा पद्धतीनं त्याला फेस करावं लागेल? खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर 2019 आणि 21 खूप मोठा पूर आलेला होता या 2 वर्षी. आणि तशा पद्धतीचा जर पूर परत आला आणि ही जर भिंत उभी असेल रस्त्याची शक्तिपीठच्या तर आम्हाला प्रत्येक गावकऱ्यांना घर सोडण्याशिवाय पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, घर सोडून जो त्या शक्तिपीठ महामार्गामुळे जो पूल तयार होणार आहे त्या पुलाच्या खालून जो फ्लो असणार आहे पाण्याचा त्याचा वेग ताशी जास्त असणार आहे. त्यामुळे मसुचीवाडीतील एक एक घर शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीनं मसुचीवाडी ही बेचिराख होऊन आम्हाला इथून स्थलांतर व्हावं लागेल अशी भीती प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये एकूणच जाणवते. मगाशी आपण सांगितलं त्या पद्धतीनं की शेती ही बेचिराख होतच आहे, परंतु आपण ही उच्च शिक्षित आहात, अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण आपण घेतलंय आणि या उच्च शिक्षणानंतर नोकरीपासून वंचित राहिला आणि तुम्ही शेतीचा मार्ग स्वीकारलेला आहे. आणि आता हे मोठं शक्तिपीठाचं भयानक असलं भूत आपल्या मनगटावरती बसलेलं आहे. आणि हा एकूणच असणारा गाव आणि गावातल्या लोकांना असणारी शेती अल्प शेती आहे. तर जे सुशिक्षित मुलं आज शेतीकडे वळायला लागलेत ते पुढे वळतील का, किंवा त्यांच्या आयुष्यमानावर किंवा त्यांच्या पुढच्या पिढीवर काय परिणाम होईल, तुम्हाला काय वाटतं? जवळजवळ मसुचीवाडीचा तुम्हाला सांगतो की 1/3 भाग या शक्तिपीठानं बाधित होणार आहे आणि राहिलेली जी क्षेत्र आहे ते त्याच्या भिंतीमुळे बाधित होणार आहे. लक्षात घ्या. तर असा 2 प्रकार ह्याच्यामध्ये येतात आणि ह्याच्यावरती अवलंबून असणारे जे काही तरुण वर्ग आहे त्यांची आत्ताच मी तुम्हाला सांगतो की त्यांची लग्न होत नाहीत, कारण शेतमालाला दर नाही आहे. दुसरी गोष्ट, जर जमीन गेली तर ही कुटुंबातली मुलांची लग्न होणार नाहीत, त्यांना नोकऱ्या नाहीत मिळत. आणि जे काही आर्थिक संस्था आपल्या तालुक्यात असतील किंवा बाहेर असतील त्यांचे जे पगार असतील ते पगार म्हणजे अपुरे असल्यामुळं त्यांच्या कुटुंबाचा विकास तर होणारच नाही, ते सर्व कुटुंब देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळं हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झालेला हे शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी खूप चांगला आहे. हा शक्तिपीठ महामार्ग ज्या भागातून चांगली पिकं येतात त्या जर भागातून नेला तर खऱ्या अर्थानं ह्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल आणि ह्याचा रोष
हा या सरकारला भोगावा लागेल. आपण एकूणच मगाशी म्हटलात त्याप्रमाणे किंवा सरकार आज म्हणते की याचा मोबदला चांगल्या पद्धतीने दिला जाणार आहे, परंतु आपण शेतकरी आहोत. शेतकरी मुळातच तुटपुंज्या सगळ्या गोष्टीतनं आपला उदरनिर्वाह करत असतो आणि आज सरकार ज्यावेळी हे पैसे देणार आहेत तर साधारणतः इथून पुढे काय ठराविक वर्षापर्यंत ते पुरतील, परंतु आपल्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या याच्यावर याचा काय परिणाम होईल? खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं, कोयना धरणग्रस्त असतील किंवा चांदोली धरणग्रस्त असतील, यांना सुद्धा अशी आमिष दाखवून त्यांना बाजूला केलं गेलं. काही तुम्हाला सांगतो, सोलापूर ते सांगलीपर्यंतचा जो रस्ता आलेला आहे त्या रस्त्यावरती सुद्धा आजपर्यंत काही लोकांना पैसे मिळालेले नाही. तर खऱ्या अर्थानं ह्याचे पैसे किती मिळतील, काय मिळतील, हे प्रश्न खूप अनुत्तरित आहेत आणि ते पैसे काही काळासाठी आपल्याला उपयोगी येतील. आयुष्यभर त्याच्यातून काही मिळणार नाही. शेती ही तुमच्या वाडवडिलापासून तुमचं कुटुंब सावरत आलेली आहे आणि इथून पुढची जर तुमची पिढी सावरायची असेल तर त्याला शेती चांगली असणं गरजेचं आहे आणि शेतीवरती प्रपंच असणं म्हणजे खूप त्या म्हणजे कुटुंबासाठी आधारवड असेल. आपण एकूणच बघतोय, तुम्ही मगापासून आम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा या ठिकाणी केलेला आहे. तर गावचे एक सरपंच म्हणून तुम्ही काम केलंय, तर या गावावरती आलेले हे संकट आहे आणि या संकटाच्या वेळी तुम्ही एक सरपंच म्हणून काम करत असताना सगळ्या गावकऱ्यांना तुमचं काय आव्हान असेल? खऱ्या अर्थानं मी 2015 ते 20 पर्यंत सरपंच होतो आणि आत्तासुद्धा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतोय. कुटुंबाच्या व्यथा मी ऐकतोय दररोज. प्रत्येक कुटुंबापर्यंत मी जातोय, परंतु कुटुंबामध्ये त्या चिंतेचं खूप वातावरण असं आहे की ते कुटुंब भविष्यात जर ही शेती गेली तर ती आत्महत्यासुद्धा करतील आणि अशी कुटुंब जर संपत चालली तर विदर्भासारखी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि अशा कुटुंबांना जर वाचवायचं असेल तर हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करायला पाहिजे. नाहीतर ह्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या साधारणतः अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या इथून पुढे आपल्याला येत्या 10 वर्षामध्ये पाहायला मिळतील. एकूणच आपण बघितलं, या ठिकाणी मसुळवाडी गावचे माजी सरपंच आपल्याबरोबर होते. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना शक्तिपीठ महामार्ग हा आजच्या येणाऱ्या पिढीवरती कशा पद्धतीनं घातक आहे त्याविषयी त्यांचं मत मांडलं. हे मत मांडत असताना सरकारने हे समजून घेतलं पाहिजे की या भागातील सगळा अल्पभूधारक असणारा शेतकरी, ज्या शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढ्याही या शेतीच्या तुकड्यावरती अवलंबून आहेत आणि हा शेतीचा तुकडा जर त्यांच्यापासून हिसकावून घेतला गेला तर येणाऱ्या पिढ्यांनी जगायचं कसं, हा एक फार मोठा प्रश्न या शेतकऱ्यांच्या पुढे आपल्याला उभा राहिलेला दिसून येतो.